लाडकी बहीण योजनेवर येणार चित्रपट, गौतमी पाटील आणि अण्णा नाईकची दिसणार केमिस्ट्री, महत्त्वाची भूमिका साकारणार. महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेवर आता मराठी चित्रपट येणार आहे. या चित्रपटात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आणि रात्रीस खेळ चाले फेम अण्णा नाईक म्हणजेच अभिनेते माधव अभयंकर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा साताऱ्यात मुहूर्त पार पडला. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सिनेमाच्या मुहूर्तावर क्लॅप देण्यात आला. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. आतापर्यंत या योजनेचा लाभ असंख्य महिलांनी घेतला आहे. गरीब व कष्टकरी कुटुंबातील महिलांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दिशेने ही योजना मोलाची ठरली आहे. सर्वाधिक चर्चेत असलेली ही योजना आता मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. लाडकी बहीण हा चित्रपट वास्तव आणि मनोरंजन याची सांगड घालत प्रेक्षकांसमोर मांडला जाणार आहे. चित्रपटाची कथा काय असणार? या चित्रपटाची कथा राज्य शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना या उपक्रमावर आधारलेली असणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक महिलांना आर्थिक बळकटी देण्यात आली असून त्यांची स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू झाली आहे. याच प्रेरणादायी योजनेवर हा चित्रपट भाष्य करणार आहे. समाजोपयोगी विषयावर आधारलेला हा चित्रपट केवळ माहितीपर नसून तो संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाने परिपूर्ण असा अनुभव देईल असे निर्मात्यांनी सांगितले. तर एक गंभीर आणि समाजासाठी महत्त्वाचा विषय हलक्या फुलक्या शैलीत मांडत एक प्रेरणादायी कथा मोठ्या पडद्यावर उभी करण्याचा प्रयत्न यातून होणार असल्याचे मत दिग्दर्शकांनी व्यक्त केले. या चित्रपटात गौतमी पाटील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. तिच्यासोबत अण्णा नाईक म्हणजेच माधव अभयंकर हे असणार आहेत. या दोघांची जोडी प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देईल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. लाडकी बहीण चित्रपटाची निर्मिती ओम साई सिने फिल्म्स व शुभम फिल्म प्रोडक्शन यांनी एकत्रित केली आहे. शीतल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील आणि अनिल वनवे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद शीतल शिंदे हिने केले तर गणेश शिंदे यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. डान्सर गौतमी पाटील हिने आपल्या नृत्याने अनेकांना घायल केले आहे. सुरुवातीला स्टेज शो केल्यानंतर आता ती अनेक रिएलिटी शो आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. नुकतीच ती देवमाणूस 3 मालिकेत दिसली होती. तिथेही तिच्यासाठी एक खास लावणी तयार करण्यात आली होती. त्याचबरोबर ती शिट्टी वाजली रे या रिएलिटी शो मध्ये देखील दिसत आहे. तर माधव अभयंकर हे रात्रीस खेळ चाले या मालिकेतून घराघरात पोहोचले. या मालिकेत साकारलेल्या अण्णा नाईक या पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आजही अण्णा नाईक आणि शेवंता ही जोडी प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तर मित्रांनो, तुम्ही लाडकी बहीण योजना हा चित्रपट पाहण्यासाठी किती उत्सुक आहात मला कमेंट करून नक्की कळवा.